तर हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये. खरं तर खूप दिवस झालं व्हिडिओ पण बनवला नाही आणि मला वाटते 4-5 दिवस झालं मी गावाला गेल्यापासून मी देव पण पुजले नाहीत. का तर देव पुजायचं म्हणजे आम्हाला सुतक होतं, कारण हे तसंच मोठं होतं. खरं तर आता तुम्हाला ना मी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते. घरातल्या ज्या पण कोणी आपल्या महिला भगिनी आहेत ना, त्यांनी प्लीज खरंच अंगावर अजिबात कोणतंही दुखणं काढू नका. तुम्ही काय म्हणता की बाबा ठीक आहे, जाऊ दे, थोडासा तर ताप आहे, जाईल तो, गोळी वगैरे घेऊया, किंवा सर्दी आहे थोडीशीच आणि जाईल ते, तर प्लीज असं काही करू नका. तर तुम्हाला सांगते, आमच्या घरामध्ये सुतक कोणा चालू होतं. तर मी ज्यावेळेस शुक्रवारी पेपरवरून आली ना घरून, तर त्यावेळेस मला फोन आला होता माझ्या मम्मीचा की मामी थोडीशी आजारी आहे. पण काय होतं आहे किंवा काय असं याच्याविषयी काहीच सांगितलं नव्हतं. त्याच्यानंतर ना मामी आमची पाडव्यापासून आजारी होती. तिला फक्त सर्दी खोकला आणि ताप एवढंच होतं. त्याच्यानंतर तिला 3-4 दिवस ॲडमिट केले पाडव्याला आणि सगळ्या गोष्टी काही सरळ झाल्या आणि व्यवस्थित पण झाली ती. पण आता 9 तारखेला 9 एप्रिलपासून ना परत ती आजारी पडली होती आणि परत चेकअप केलं तेव्हा त्यांनी डायरेक्ट असं सांगितलं की तुम्हाला लास्ट स्टेजचा कॅन्सर आहे आणि किडनी वगैरे दोन्ही पण फेल झालेत आणि त्याच्यामुळे मग आम्ही आमची एक 8-10 दिवसाचीच आमच्यासोबत आहे असं कळालं. आणि खूप वाईट असं झालं, कारण मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगेन सगळ्या गोष्टी. पण खूप वाईट गोष्ट झाली. म्हणून महिलांनी कधीसुद्धा आपल्या अंगावर दुखणं काढू नका, लगेच दवाखान्यात जा प्लीज. खूप महत्त्वाची माहिती